मुंबई पालिकेच्या पहिल्या 100 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि या कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या 100 दिवसातील कामांची यादी सादर करण्यात आली। महापौर रितू तावडे यांच्या नेतृत्वाखाली पहिले 100 दिवस कार्यक्रम राबवला गेला। या कार्यक्रमाअंतर्गत केलेल्या कामांचा आढावा घेतला गेला। सत्ताधाऱ्यांकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे। जे साठवचे बोलले की साहेब आपण मोठे मोठे फिगर बोललात असं तुम्ही आमचे नेते आहात 1300 कोटी 1000 कोटी पण माझ्या मते स्थायी समितीमध्ये छोटे छोटे फिगर आम्ही तेही केले साधारण 1400 ते 1450 करोड रुपये साधारण स्टेशनरीचे आयटम 6 कोटीचे हे जेम पोर्टलमुळे आम्ही परत पाठवले आणि ती सेव्हिंग झाली आहे त्याच्यामुळे हा आपला 1400 ते 1450 कोटी रुपये आपण मुंबईकरांच्या याच्यात वाचवले आहेत। 384 कोटीचं रेलिंगचं टेंडर, 150 कोटी रुपयाचं थर्मोस्टॅटिक पेंटचं टेंडर, ही सर्व अनावश्यक टेंडर्स होती, अननेसेसरी होती। साधारणतः 1000 कोटीची टेंडर्स आम्ही ही रद्द केलेली आहेत। गारगाई आणि पिंजाळचा मुद्दा किंवा तो आयटम ज्या वेळेला स्टँडिंग कमिटीमध्ये आला तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा निगोशिएट करून सुमारे 270 कोटी रुपये मुंबईकरांचे वाचवण्यात त्याच्यामध्ये आलेले आहेत। गारगाई पिंजाळच्या विषयामध्ये असे 3 महिन्यामध्ये ॲक्च्युअली 1300 कोटी रुपये मुंबईकरांचे वाचवण्याचं काम हे महायुतीने केलेलं आहे। नाले सफाई जर म्हणायला गेलं तर तुम्ही आतापर्यंत जी पाहिली तशी नाले सफाई याच्यापूर्वी कधीच मुंबईकरांनी पाहिली नाही। हे आम्ही गेल्यानंतर मुंबईकरांनी दिलेले आम्हाला तिथे शब्द आहेत। 31 मे पर्यंत 80% नाले सफाई करण्यासाठी संपूर्णपणे यशस्वीपणे प्रयत्न या ठिकाणी चालू आहे आणि नाले सफाई सुद्धा पूर्ण करणे ही आमचा आद्य असल्यामुळे कर्तव्य या ठिकाणी IT बॉम्बे सारखा अभ्यास गटाची सुद्धा नेमणूक करून तेही आम्ही पाहतोय की ही नाले सफाई चांगल्या पद्धतीने होते की नाही आणि ती 100% होणार या पद्धतीने काम आमचं चालू आहे।